राज्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असताना कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात बुधवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे, तर उर्वरित भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढलेला आहे। मुंबईत देखील पावसाची रिपरिप सुरू आहे आणि गेल्या आठवड्यात संपूर्ण राज्यात पावसाचा फारसा जोर नव्हता, मात्र गेल्या 2 दिवसांपासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झालाय। मुंबईला पाणी पुरवठा करणारं सर्वात जास्त पाणी पातळी असलेलं भातसा धरण हे 85% भरलेलं आहे आणि त्यामुळे सापगाव येथील भातसा नदी पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना आणि भातसा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। वाशिमच्या मंगरुळपीर शहराच्या दर्गा चौकात असलेली जीर्ण इमारत सततच्या पावसामुळे कोसळलेली आहे। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय। गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण वर्षाचे 12 लाभ दिले गेलेले आहेत। या योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिला लाभ मात्र अद्याप बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाहीये। हा लाभ या महिन्या अखेरपर्यंत अथवा पुढील महिन्याच्या 5 तारखेपर्यंत मिळेल असं कळतंय। मुंबईतील सार्वजनिक श्री गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्या एका खिडकी योजनेद्वारे ऑनलाईन पद्धतीने देण्याचं नियोजन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं केलंय। त्यासाठी सोमवारपासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। अंगारकी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक दर्शन तर श्रावण महिन्याच्या मुहूर्तावर भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ या 5 ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून विशेष सहलीच्या गाड्या सोडण्याचं नियोजन केलेलं आहे। याबरोबरच तीर्थक्षेत्र गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर आणि रायगड किल्ला या ठिकाणी देखील विशेष ज्यादा बस सोडण्यात येणार आहेत। पुणे महानगर परिवहन महामंडळानं औद्योगिक कामगारांसाठी चाकण येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीमध्ये पीएमपी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे। येत्या आठवड्यापासून आंबेठाण चौक, स्पायसर चौक, स्कोडा कंपनी, एचपी चौक आणि पुन्हा आंबेठाण चौक या मार्गावर वर्तुळाकार पद्धतीनं 6 पीएमपी चालवल्या जाणार आहेत। पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनासाठीचा मोबदला सूत्र निश्चित झाल्यानंतर विमानतळासाठी जागा देण्याची तयारी 100 जणांनी दर्शवलेली आहे। त्यांना मोबदल्याच्या सूत्रानुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार जागा दिली जाणार आहे। नागरिकांच्या भेटीसाठी राखीव असलेल्या वेळेत आणि आयुक्त महापालिकेमध्ये नसताना बाहेर जाणाऱ्या अधिकाऱ्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी फैलावर घेतलं। तुम्हाला लहान मुलांसारखं वारंवार सांगायचं का? कुणी कधीही येतो, कधीही जातो, यापुढे कार्यालयीन वेळेमध्ये कार्यालयात हजर नसलेल्या अधिकाऱ्यांना काणे दाखवा नोटीस दिली जाईल असा इशारा सिंह यांनी दिलाय। 11वी प्रवेशाच्या 2 नियमित फेऱ्यानंतर मुंबई विभागांतर्गत असलेल्या मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या 4 जिल्ह्यांमध्ये 1,43,546 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले। अद्यापही 3,28,234 जागा रिक्त आहेत, तर अजूनही 1 लाखावर विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत। मुंबई, ठाण्यासारख्या शहरांमध्ये वाढती वाहतूक कोंडी पाहता रुग्णांना आता एआय इंटिग्रेटेड 5G रुग्णवाहिका, रुग्णांना जीवनदान देणारे एआय बेस अत्याधुनिक टेक्नॉलॉजी, रुग्णांना गोल्डन आवर ट्रीटमेंट उपलब्ध करून देणार आहे। सध्या या एआय टेक्नॉलॉजीच्या अँब्युलन्समुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुंब्रा कौसा येथील कचरा समस्येनं आता उग्र रूप धारण केलेलं आहे। गेल्या 5 दिवसांपासून कचरा उचलला न गेल्यानं संतप्त झालेल्या शानू पठाण यांनी कचऱ्यानं भरलेल्या 5 गाड्या थेट ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या दिशेने वळवल्या, मात्र पोलिसांनी त्यांना मुंब्रा पोलीस ठाण्यासमोरच अडवून ताब्यात घेतलं। सोन्या चांदीच्या दरांनी नवा उच्चांक गाठलाय। प्रथमच सोन्याचा दर जीएसटी वगळता 1 लाख रुपयांवर पोहोचलेला आहे। जळगावच्या बाजारात सोन्याचा दर जीएसटीसह 1,03,000 प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवण्यात आला असून चांदीचा दर 1,18,000 प्रति किलो या उच्चांकावर पोहोचलाय। संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड आणि छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे पाटील यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ लातूर शहर जिल्ह्यातील अहमदपूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली। कोल्हापुरातल्या कसबा बावडा या परिसरातील ड्रेनेज पाईपलाईनचं काम न करता ठेकेदाराला 85 लाखांचं बिल महापालिकेनं दिलंय। या बिलांवर बोगस महिला इंजिनियरची सही देखील करण्यात आलेली आहे। पालिकेत 85 लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांनी केलाय। मुंबईहून कसाऱ्याला येणाऱ्या लोकलवर अचानक दरड कोसळली, यात 2 प्रवासी जखमी झालेत। लोकल ट्रेनच्या दरवाजात उभ्या असलेल्या 2 प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे। भांडूप खिंडीपाडा विभागात संरक्षक भिंत कोसळली। संरक्षक भिंत कोसळल्यामुळे काही घरांचं नुकसान झालंय।
अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं अनुदान लवकरच जमा करा या मागणीकरता तेल्हाराच्या तहसील कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। जोपर्यंत अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही तोपर्यंत तहसील कार्यालयातून उठणार नाही असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला। जळगाव जिल्ह्यामध्ये लंपी या विषाणूजन्य आजाराचा प्रसार एरंडोल, मुक्ताईनगर, पारोळा, धरणगाव, भडगाव, चोपडा, रावेर या तालुक्यातील 28 गावांमध्ये आढळून आल्यानं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रोगप्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आदेश जारी केलेले आहेत। जनावरांचे सार्वजनिक बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आलेले आहेत। केंद्र सरकारनं 31 मे 2023 रोजी सहकारी क्षेत्रात जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेला मंजुरी दिली होती। यात महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील नेरीपांगली विविध कार्यकारी सहकारी संस्था या प्राथमिक कृषी पतसंस्थेचा समावेश आहे। या व्यतिरिक्त प्रकल्पांतर्गत गोदामांच्या बांधकामासाठी 500 पेक्षा जास्त प्राथमिक कृषी पतसंस्था देखील निश्चित केल्या गेलेल्या आहेत। पतीची हत्या करून त्याचा मृतदेह राहत्या घरात पुरणाऱ्या आरोपी पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पोलिसांनी पुण्याच्या हडपसरमधून ताब्यात घेतलं। आरोपी पत्नीजवळ तिचं लहान बाळ देखील असल्याचं पोलिसांनी सांगितलं। वसईमध्ये लहान मुली किडनॅप करण्याचा प्लॅन गावकऱ्यांनी मोडून काढला। तृतीयपंथीयाच्या तावडीतून लहान मुलींची सुटका करत जमलेल्या गावकऱ्यांनी त्यांना चांगला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं। जळगावात एका मेडिकल दुकानावर काम करणाऱ्या तरुणाला कामावरून काढण्याच्या रागातून तुफान दगडफेक झाली आहे। कामावरून काढल्याच्या रागातून 2 गटातील टोळक्यांनी दगडफेक केली। दगडफेकीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतलंय। परभणी सोनपेठ महामार्गावर बसनं दुचाकीला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातात 2 जण ठार झालेत। सदाभाऊ खोत यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय। जयकुमार गोरे, गोपीचंद पडळकर आणि आपण आधीच फाटके आहे आणि पण आम्ही तुमचे फाडायला लागलो की तुम्हाला तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही असा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी विरोधकांना दिलेला आहे। बुलढाण्याच्या लोणार आणि शेगाव तालुक्यामध्ये पावसानं कहर केलाय। पावसामुळे शेतीचं आणि पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। शेतीसह घराचंही मोठं नुकसान झालं। तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। बिहारमधील मतदार यादीमधून सुमारे 51 लाख मतदारांची नावं हटवण्यात येणार आहेत। यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये 18 लाख मतदार मृत तर 26 लाख मतदार हे कायमस्वरूपी स्थलांतरित झाल्याचं आढळून आलंय। त्याशिवाय 7.5 लाख मतदारांची नावं ही अनेक ठिकाणी नोंदवली असल्याचं आढळून आलंय। शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानं मुख्यमंत्र्यांचं कौतुक करणं काही गैर नाही। पवारांनी फडणवीसांच्या कामाचं कौतुक केल्यानंतर भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। कोकाटे आम्हाला घाबरू नका, आम्ही कोणालाही भीत नसल्याचं वक्तव्य रोहित पवार यांनी केलंय। कोर्टात खेचण्याच्या कोकाटेंच्या वक्तव्यावरून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। सिंधुदुर्गाच्या नापणे धबधब्यावरील काचेच्या पुलाचं मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। नापणे धबधब्यावर सिंधुरत्न योजनेतून हा पूल बांधण्यात आलाय। तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे, त्यांना चांगल्या वळणावर आणलं पाहिजे असं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलंय। तर मुलांवर शिक्षकांनी धाक ठेवण्याची गरज असल्याचंही ते म्हटलं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली। दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला। दरम्यान काही ठिकाणी शेतात पाणी तुंबलंय। वर्ध्यात पावसानं जोरदार हजेरी लावली। पावसामुळे मोतीबिंदू शिबिरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला। यावेळी पाऊस वाढल्यानं नागरिकांनी डोक्यावर खुर्च्या उचलत स्वतःचा बचाव केला। गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आणि यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला। दरम्यान शेती कामांना आता वेग येणार आहे। शहापूरमध्ये दुपारनंतर पावसानं जोरदार हजेरी लावली। यामुळे तानसा धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। तानसा धरण 99% भरल्यानं नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय। बहुतांश राज्यात बरेच दिवस उघडीप दिल्यानंतर कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावलेली आहे। पाण्यावर आलेल्या पिकांना या पावसानं दिलासा मिळालाय। मुंबई पालिकेतील सफाई कामगारांच्या आंदोलनाला अखेर यश आलेलं आहे। वाटाघाटीनंतर पालिकेनं कामगारांच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत। येत्या सोमवारी पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि कामगार संघटनांमध्ये औपचारिक करार होणार असून त्यामुळे 23 जुलैपासूनचा प्रस्तावित संप मागे घेण्यात आलाय। मुंबईतील स्थानक परिसरातील फूड स्टॉल्समध्ये अलीकडे घडलेल्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पश्चिम रेल्वेनं उपनगरीय स्थानकांवरील सर्व खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची विद्युत तपासणी करण्याचा निर्णय घेतलाय। चर्चगेट स्थानकावरील एका फूड स्टॉलमध्ये आग लागल्याची घटना नुकतीच घडली होती। तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे, त्यांना चांगल्या वळणावर आणलं पाहिजे। तर मुलावर शिक्षकांनी धाक ठेवण्याची गरज आहे आणि चांगली पिढी घडवण्याचं काम शिक्षकांनी केलं पाहिजे असं वक्तव्य शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय। ते सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते।
DRI मुंबईनं प्रीमियम लक्झरी फर्निचरच्या आयातीत घोटाळा करणाऱ्या रॅकेटच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. या प्रकरणी 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर चोरीचा समावेश असल्याचं निदर्शनास आलं. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. जळगावमध्ये इंदूर हैदराबाद महामार्गाच्या भूसंपादनात योग्य मोबदला न मिळाल्यानं मुक्ताईनगरमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी आमदार चंद्रकांत पाटलांसह शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं. दरम्यान शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची मागणी करण्यात आली आहे. रायगडमध्ये छावा संघटनेनं आंदोलन केलं. यावेळी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सूरज चव्हाणचा निषेध केला. सूरज चव्हाण याला तातडीनं अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. पांडुरंगाची पालखीच्या अरणमध्ये आगमन झालंय. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा पोशाख परिधान करून पालखीचं स्वागत केलं. दरम्यान फटाक्याची आतिषबाजी देखील करण्यात आली. नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील मनूर आणि संगम गावात स्मशानभूमीवरून वाद निर्माण झालाय. दोन्ही गावांसाठी एकच स्मशानभूमी असल्यानं शेकडो नागरिक आमनेसामने आले. यावेळी पोलिसांच्या बंदोबस्तात अंत्यविधी पार पडला. सावंतवाडीच्या नावेलीमध्ये भरवस्तीत बिबट्याचा वावर आढळलाय. बिबट्याचा वावर सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. भारतीय क्रिकेटपटू करुण नायरची कर्नाटक संघात घर वापसी झाली आहे. तो पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटक संघाकडून खेळताना दिसणार आहे. विदर्भ क्रिकेट संघाकडून खेळताना त्यानं खास कामगिरी करताना IPLसह टीम इंडियामध्ये कमबॅक केल्याचं पाहायला मिळालं. पण आता त्यानं विदर्भ संघाची साथ सोडलेली आहे. मुंबईसह राज्यात गणेशोत्सवाचे पडघम वाजवण्यास सुरुवात झाली असताना दुसरीकडे पर्यावरण विभागानं सण उत्सवासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्व जारी केलेली आहेत. त्यानुसार POPसह 5 फुटांपेक्षा कमी उंचीच्या इतर सर्व मूर्ती केवळ कृत्रिम तलावातच विसर्जित करण्यात याव्यात. याबाबत आवश्यक देखरेख आणि नियंत्रण स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावं. तसंच सण उत्सव पर्यावरणपूरक साजरे करावे असं आवाहन पर्यावरण विभागानं केलेलं आहे. मंगळवारी चांदीच्या भावात 1,500 रुपयांची वाढ होऊन ती 1,15,000 रुपयांवर पोहोचलेली आहे. चांदीचा हा नवा उच्चांकी भाव आहे. तर 1 किलो चांदीसाठी GSTसह आता 1,18,450 रुपये मोजावे लागणार आहेत.